Hello dear friends. So let's come to the topic welcome back to the topic change in the value of g with respect to depth. आपण हा टॉपिक मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला प्रॅक्टिकली. त्याचं प्रूफ पाहायचं आपल्याला थेरॉटिकली बुक मध्ये नाहीये, पण तुम्हाला माहिती असावा आणि एक्झाम मध्ये काही विचारल्यावरती प्रश्न तर सांगता येणार, त्यामुळे पण याचं प्रूफ पाहूया. हा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. सो तर आपण पाहूया याचं प्रूफ. ओके. सो आपल्याला माहिती आहे value of g equals to g m upon r square. g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. g म्हणजे acceleration due to gravity आणि ह्या बाकीच्या टर्म तर नोन येतात. g कॅपिटल G म्हणजे कॉन्स्टंट मास ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. ओके. आणि जर आपण डेप्थ मध्ये गेलो, d is the depth of object placed in which. Okay. ज्या डेप्थ मध्ये ऑब्जेक्ट प्लेस केलाय ती डेप्थ d ने डिनोट करू. तेव्हा मग एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये चेंज करणार g इक्वल्स टू मास डॅश त्याला आपण कन्सिडर करू. हा सरफेस आहे, ह्या डेप्थ मध्ये तेवढा मास कमी होणार. आपण मागे पाहिलं मागच्या प्रॅक्टिकली मध्ये. सो m डॅश आणि इथं r minus d चा स्क्वेअर, r minus d चा स्क्वेअर. ओके. सो देयरफॉर आपल्याला m डॅश माहित नाहीये. m जरी माहित असलं तरी आपण डेप्थ कमी केली आहे तर त्यावरून आपण r minus d काढू शकतो. पण m डॅश माहिती का किती स्क्वेअर मास किती न कमी झाले माहिती का आपल्याला, हे एवढ्या याचं कॅल्क्युलेट करणं पॉसिबल आहे का नाही. ते कसं कॅल्क्युलेट करायचं तर एक फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा. डेन्सिटी काय फॉर्म्युला डेन्सिटी कसं लिहू शकतो आपण. वी नो दॅट काय फॉर्म्युला डेन्सिटीचा. डेन्सिटी इक्वल्स टू मास पर युनिट व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. आपण पाहिलेले 8वी पर्यंतच्या वर्गांमध्ये की डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे एका व्हॉल्यूम मध्ये किती मास भरलेले आहे. 1 मीटर क्यूब किंवा 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 किलोमीटर क्यूब मध्ये किती मास भरलेले आहे, बरोबर. त्याला आपण व्हॉल्यूम म्हणणार. तर आपण एक समजा कन्सिडर करायचं एक पोतं घेतलं, त्याच्यात काहीतरी भरायला होतं आपण वस्तू एखादी आपल्या रद्दी भरायला समजा एका पिशवीमध्ये. आपण कुंभकुंभ भरतो त्या रद्दीला घेऊन जाण्यासाठी. कमी जागेमध्ये जास्त रद्दी घेऊन जाण्यासाठी आपण काय कमी थैल्यामध्ये जास्त घेऊन जाण्यासाठी एका ह्याच्यात भरपूर असं दाबू भरतो त्याला, बरोबर आहे. कापसाची थैल्या पाहिजे असतील गावाकडे भारतात तुम्ही कोणाला असे कापसाचे थैले असतात आणि त्याला पोते असतील कापसाचे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कापूस टाकून असे पायाने तुडून भरते. त्या वाळीमध्ये भरपूर मास त्यांनी ठेवलेलं आहे दाबू बसवायचे म्हणजे. तर मास जास्त आहे, व्हॉल्यूम कमी आहे, डेन्सिटी जास्त आहे ना. पण आता काय केलं, कापूस आपण काढून गेलो, हळूहळू मास कमी होईल. जसं मास कमी होईल तशी डेन्सिटी कमी होणार. व्हॉल्यूम थैली तर तेवढीच आहे, म्हणजे व्हॉल्यूम काय असणार तेवढं. व्हॉल्यूम म्हणजे लागणारी जागा, स्पेस त्या ऑब्जेक्ट साठी. थैलीसाठी स्पेस तेवढा लागणार आहे, ती कमी होणार का नाही. पण त्या ऑब्जेक्ट मध्ये किती मास आहे तर ते कमी होईल, डेन्सिटी कमी होणार. मग इथं तसंच आहे, सरफेस स्पेस कमी होऊ लागला. आपण ते मास कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ओके. सो आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचे अर्थचं. तर डेन्सिटी टोटल अर्थ तर जसं असतं सेम, अर्थची डेन्सिटी सगळीकडे कशी असणार आहे, सेम असणार आहे. एवढ्या युनिट व्हॉल्यूम मध्ये तेवढेच मॉलिक्युल आहेत, एवढ्या युनिट व्हॉल्यूम मध्ये मॉलिक्युल आहेत, इथं पण तेवढेच मॉलिक्युल आहेत. म्हणून डेन्सिटी कुठे जरी गेली तरी सारखीच असणार आहे, बरोबर आहे. तेवढीच आहे. त्या पोत्याचा काही भाग कापून घेतला आणि त्याचं वजन मोजलं आणि त्याचा व्हॉल्यूम केला तर त्याचं जे उत्तर येणार आहे ते सारखंच असणार आहे. दुसरा भाग तेवढाच जर व्हॉल्यूमचा कापून घेतला, त्याचा भागाकार केला आपण मासचा आणि व्हॉल्यूमचा, तर ती डेन्सिटी पोत्याची तेवढ्या कुठं पण सारखीच येणार. तसंच एवढ्या आरची डेन्सिटी कुठं पण सारखी येणार. ऑब्जेक्ट ह्या याच्यामध्ये जरी ठेवला तर इथल्या याची स्फिअरची राहिलेली डेन्सिटी ह्या स्फिअर एवढीच असणार, कारण की एवढ्या व्हॉल्यूमला जर एवढ्या मासने डिवाइड केलं तर तेवढेच रेशो येणार आहे जो अगोदर होता. तर याच्यामध्ये काही एवढा चेंज होणार नाही. डेन्सिटी त्या ऑब्जेक्ट साठी, कोणत्याही ऑब्जेक्ट साठी डेन्सिटी सारखी आहे असं म्हणता येत नाही आपल्याला. पण अर्थ जो आहे तो युनिफॉर्म डेन्सिटीचा ऑब्जेक्ट आहे, कारण की सगळीकडे त्याचा मास बॅलन्स आहे म्हणून तो स्थिर आहे.
बॅलेन्स नसतं मास तर वाकडा तिकडे काहीतरी ऑब्जेक्ट बनला असता. सो मास मग काय होईल, मासला आपण डिनोट करू m न, ते नंतर करू वाटलं. मास इक्वल्स टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. ओके, सो तर आपण डिनोट करूया मासला कोणत्या, आता आपल्याला मास m पाहिजे तर त्याला डिनोट करू m न इक्वल्स टू डेन्सिटीला डिनोट करतात रो न, रो म्हणजे ग्रीक लेटर आहे तर 9 सारखं दाखवतात मराठीत, इनटू इथं डिस्टन्स किंवा इथं व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम काय आहे तो स्केल आहे, स्केलच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय आणि r क्यूब, r म्हणजे रेडियस ऑफ द स्फियर आहे, रेडियस h किती आहे कॅपिटल R त्याचा क्यूब. हे सरफेस वरती असताना g साठीचा m काय होता तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला एवढी, याला म्हणा तुम्ही इक्वेशन 1, याला म्हणा इक्वेशन 2, याला म्हणा इक्वेशन 3. ओके, तो झाला m. सिमिलरली आपण m डॅश कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे डेप्थ मध्ये गेल्याच्या नंतर मास किती आहे, डेन्सिटी आता सांगितली युनिफॉर्म आहे म्हणून डेन्सिटी ऍज इट इज डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती येणार तर 4/3 इनटू रेडियस चा स्क्वेअर आणि क्यूब, आणि 4/3 तर ऍज इट इज राहणार, पाय ऍज इट इज राहणार. रेडियस किती झाली, डिस्टन्स कमी झालाय स्क्वेअर मध्ये, रेडियस काढायची म्हणल्यावर ते डेप्थ मायनस करावं लागेल टोटल रेडियस मधून. आपल्याला सेंटर पासून काही मोजून घेता येणार नाही, r मायनस d आणि याचा क्यूब, रेडियसचा क्यूब. हे झालं m डॅश. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 यूज करा इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 4 यूज करा इक्वेशन 2 मध्ये. युजिंग इक्वेशन 3 in equation 1 and equation 4 in equation 2. काय नवीन इक्वेशन मिळतील आपल्याला, काय मिळतील तर g ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला कॅपिटल G, हे काय आहे रो 4/3 पाय r क्यूब आणि टोटल डिवाइडेड बाय r. हे r आणि हे r क्यूब मध्ये एक कॅन्सल होईल, इथं काय राहील फक्त स्क्वेअर. r क्यूब म्हणजे काय असते r गुणिले r नाही तर काही जण म्हणतात 3 कसे कट केले सर, 8 r कट करायला पाहिजे होते r सोबत, तर r क्यूब म्हणजे 3 वेळा r, याच्यापैकी एक r कट केला तर r चा स्क्वेअर राहील फक्त क्यूब मधून डिनॉमिनेटरचा r सोबत. ओके, सो दिस इज हाऊ क्यूब कॅन्सल आणि स्क्वेअर कम. ओके, सो इट विल बिकम g रो 4/3 पाय and capital R square ही आली g ची व्हॅल्यू. मासच्या जागेवर आपण डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम ठेवलं इथे, तर त्यानंतर येणारी व्हॅल्यू आहे g ची. जर मास माहित नसेल तर डेन्सिटी आणि रेडियस वरून पण तुम्ही g कॅल्क्युलेट करू शकता. याला इक्वेशन म्हणा. नेक्स्ट कोणतं आहे 5, आणि नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट करू gd. तर gd काय येईल, gd आहे कॅपिटल G, m डॅश ची व्हॅल्यू काय आलेली रो डेन्सिटी कॉन्स्टंट, व्हॅल्यू काय होता 4/3 पाय, रेडियस किती होती r मायनस d आणि त्याचा क्यूब. ओके, सो दिस विल बिकम, आणि आपण हे r मायनस d क्यूब सॉरी r मायनस d स्क्वेअर, इथं पण स्क्वेअर होता, हा स्क्वेअर क्यूब किंवा सोबत कॅन्सल झाला, फक्त एवढंच राहील सॉरी r राहणार याच्यामध्ये, हा क्यूब स्क्वेअर सोबत कॅन्सल होऊन जाईल. हे दोन r आहे, r क्यूब आहे आपण r स्क्वेअर आहे, बघा r स्क्वेअर सॉरी फॉर द मिस्टेक, r स्क्वेअर कॅन्सल झालं पूर्ण r क्यूब च्या दोन r सोबत, तर एकच r राहिले आपण. इथं पण सेम होईल, हे दोन ब्रॅकेट हे तीन ब्रॅकेट पैकी दोन ब्रॅकेटला कॅन्सल करतील गुणाकारात आहे, तर काय राहील आपलं gd इक्वल्स टू g राहिले, रो राहिला 4/3 राहिले, पाय राहिला, तीन पैकी दोन ब्रॅकेट घ्या, दोन ब्रॅकेट सोबत कॅन्सल झाले, एकच ब्रॅकेट राहिला r मायनस d चा. त्याला नेक्स्ट इक्वेशन म्हणा इक्वेशन नंबर 6. सो डिवाइड, आपल्याला gd पाहिजे तर डिवाइड इक्वेशन 6 विथ रिस्पेक्ट टू इक्वेशन नंबर 5, gd अपॉन g, इथं सेंटेंस आहे divide equation 6 by equation 5. So it will become gd by
G equals to GD ची व्हॅल्यू कॅपिटल G रो 4/3 पाय R - D आणि हे काय होईल G रो 4/3 पाय अपॉन R. हे बघा हे इथे आता आलेले इक्वेशन, हे इक्वेशन 6, हे इक्वेशन नंबर 5 हे इथे ते तिथं सबस्टिट्यूट केले फक्त. ओके, सो GD अपॉन G इक्वल्स टू काय येईल, काय कॅन्सल होईल बघा लक्ष द्या. काय कॅन्सल होईल, हे जी कॉन्स्टंट आहे कॅन्सल झालं, हे रो कॉन्स्टंट आहे दोन्ही जागेवर कॅन्सल झालं, हे 4/3 कॉन्स्टंट आहे दोन्ही जागेवर कॅन्सल झालं आणि सॉरी इथं पाय आला. ओके, हे इक्वेशन मध्ये पाय आहे बघा. तर हे पाय कॉन्स्टंट हे कॅन्सल झालं. ओके, हे पाय कॉन्स्टंट होतं हे कॅन्सल झालं. राहिले काय फक्त आता इथलं R - D आणि इथलं R. तर हे वर न्यूमरेटर मध्ये R - D, डिनोमिनेटरला R, डिनोमिनेटरला R. तर हे फर्दर सॉल्व केल्याच्या नंतर हे सेपरेट करून काय होणार R upon R 1 मायनस D upon R राहील आणि D upon G. आपल्याला GD ची व्हॅल्यू पाहिजे, G ला तिकडे ट्रान्सफर करावं लागेल. तर ते काय होईल इक्वेशन आपल्याला मिळेल GD equals to G in bracket 1 minus D upon R and here as it is. So this is value of G. This is value of G. GD with respect to G. तर बघा आता इथं पण लक्ष द्या. प्रॅक्टिकली आपण पाहिलं होतं की जशी जशी डेप्थ कमी होईल मास कमी होईल आणि रेडियस पण कमी होईल, पण रेडियस च्या कंपॅरिझन मास खूप जास्त अमाउंट मध्ये कमी होईल म्हणून मासचा इफेक्ट लवकर दिसून येईल. मासचा काय इफेक्ट दिसून येईल तर मास कमी झाल्यामुळे मास डायरेक्टली प्रोपोर्शनल असते फोर्सला. मग फोर्स कमी होईल आणि फोर्स मुळे काय कमी होईल ऍक्सेलरेशन. फोर्स कमी झाला की ऍक्सेलरेशन कमी झालं, मग जी अगोदर जे होतं त्याच्यापेक्षा कमी जीडी येणार म्हणजे डेप्थ मध्ये ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. प्रॅक्टिकली पण आपण थिअरटिकली पण आपण तेच पाहिलं. काय पाहिलं 1 मायनस एनिथिंग केलं तर ते एक 0 येईल किंवा 0 पेक्षा लेस येईल म्हणजे मायनस मध्ये जाईल तो नंबर. बरोबर आहे, मायनस मध्ये जाईल तो नंबर. अगोदर पण आपण पाहिलं होतं 1 मायनस h 2h आपण r, तर तो पण सॉरी मायनस मध्ये गेला आपण पॉइंट मध्ये बोललो. तर हे पण पॉइंट मध्ये पण जाईल एखाद्या वेळेस, पॉइंट मध्ये पण जाईल. मग असा पॉइंट मध्ये कशामुळे गेला हे आहे फ्रॅक्शन होता. तर हा 2h चा व्हॅल्यू तिथं 1 आली असती त्यावेळेस 0 असता, पण जर h जर कमी असता r पेक्षा पॉइंट मध्ये आला असता आणि पॉइंट न याला बोलल्याच्या नंतर काय आले असते जी ला पॉइंट न कोणत्या पण समजा 0 पॉइंट समथिंग नंबरला आपण पाहिलंय 0.1 into 3 केलं तर 0.3 येईल म्हणजे ते 3 पेक्षा कमीच होईल. ओरिजिनल व्हॅल्यू लागलं कमी करायचं म्हणजे जीडी कमी व्हायला. जर डेप्थ काय असेल r पेक्षा d ची व्हॅल्यू कमी असेल तर dr इक्वल असेल तर 1 - 1 0 होऊन जाईल. जीडी 0 आहे म्हणजे 9.8 आणि 0 म्हणजे तरी पण डेप्थ मध्ये गेलं जात तसंच कमी होईल. बरोबर. आणि पुन्हा समोर जर d ची व्हॅल्यू तिसरी पॉसिबिलिटी जास्त आहे, d ची व्हॅल्यू r पेक्षा जास्त आहे म्हणजे रेडियस पेक्षा डेप्थ आणखीनच जास्त आहे. तसं पॉसिबल नाही तसंच. आणि हाईट तर तसं पॉसिबल आहे. रेडियस पेक्षा हाईट जर वाढत गेली 2h ची व्हॅल्यू म्हणजे रेडियस पेक्षा खूप वाढली तरी पण मग हा रेशो मोठा व्हायला, हा रेशो मोठा 1/2 मोठा 1 पेक्षा मोठा झाला की 1 मधून दिला एनिथिंग मायनस केला मायनस होईल. मायनस म्हणजे 9.8 ला प्लस ला मायनस मध्येच नेले म्हणजे ते पण कमी झालं तरी h gh ची व्हॅल्यू कमी होऊ लागली. तसं जिथं gd ची व्हॅल्यू त्याच तीन कंडिशन d r एवढा असेल तर हे 0 होईल, हे 0 होईल, हे कमी होईल. हे d जर कमी असेल r पेक्षा तर 1 मधून हा पॉइंट मधला नंबर जर मायनस केला तर हा पॉइंट मध्ये येईल आणि पॉइंट मधल्या नंबरला जर g 9.8 नंबर मल्टिप्लाय केला तर आणखी कमी होईल म्हणजे जीडी तरी कमी व्हायला. आणि डेप्थ तर r रेडियस पेक्षा खाली जाऊ शकत नाही, जास्तीत जास्त सेंटरला जाईल. त्याच्या खाली गेलं तर मग इकडच्या साइडला आपल्याला डेप्थ कन्सिडर करावं लागेल. बरोबर. तर त्याचं कंडिशन तर ह्या पूर्ण याच्यातून आपलं प्रोफाइल येते 1 मधून काहीतरी मायनस केल्यावर हे कमीच येणार आहे आणि कमी नंबरनं g ला मल्टिप्लाय केलं तर g पेक्षा कमी कोण येणार आहे d येणार आहे. ओके. सो हियर इज आवर theoretical proof or mathematical proof of the change in g with respect to d. जे की कमी कसं होतं आपण प्रॅक्टिकली पाहिलं होतं, तुम्हाला ते दाखवले पण होतं मी हाईटचं पण सरफेसचं पण वगैरे वगैरे. सो दिस इज कसं प्रॅक्टिकली पाहायचं का तुम्हाला कसं होतंय कमी. सो हा मोठा स्क्वेअर आहे समजा, हा मोठा अर्थ आहे हे बाहेर इथं उभा होतं
मास पूर्ण येईल त्यावेळेस ओढणार, पण आता आतमध्ये गेला एवढंच मास राहिले, ते बाहेरचं मास होतं एवढंच मास आतमध्ये ओढणार, बाहेरचं मास ओढणार आहे का नाही ओढणार, एवढंच मास ओढणार. डेप्थ जरी कमी झाली, ही डेप्थ कमी झाली पण मास कमी झाले, मास कमी झाले फोर्स कमी झाला. ते प्रॅक्टिकली झालं, हे थेरोटिकली झालं. Here is our take a screenshot or write down it. Okay, so here is our chart completed of the change in area G with respect to depth.